नमस्कार मंडळी. तर आज आज काय बनवायचं, आज काय स्पेशलमध्ये आज बनवत आहे संध्याकाळच्या जेवणासाठी पालक राईस. माझी मुलं पालक खायला पाहत नाहीत. एकतर पालक पुरी करावी लागते, नाहीतर असं काहीतरी जुगाड करून मुलांना पालक खाऊ घालावा लागतो. त्यामुळे म्हटलं साधी खिचडी करायची, आपण आज पालक राईस बनवूया. तर मी अगोदर पालक छान असा वाफवून घेतला. त्यानंतर पालकाची पेस्ट बनवली. कांदा टोमॅटो चिरून घेतला. थोडेसे काजू पण घेतले. कढीपत्ता घेतला. आता गॅसवर कुकर ठेवला. कुकर गरम झालं, त्यात तेल टाकलं. जिरे मोहरी टाकून घेतली आणि ती तडतडू दिली. त्यानंतर खडे मसाले घेतले. खडे मसालेमध्ये मी तेजपत्ता, लवंग, स्टार फूल आणि आपलं ती हे घेतली, काय खडे मसाले टाकून घेतले. दालचिनी घेतली, मला आठवत नव्हतं, दालचिनी घेतली. खडे मसाले टाकून घेतले, तेलात फ्राय होऊ दिले. त्यानंतर कढीपत्ता टाकला. 2 हिरव्या मिरच्या टाकल्या. नंतर ते हे फ्राय झाल्यानंतर मग ते कांदा टाकला. कांदा छान आता तेलामध्ये परतून घेऊ. त्यानंतर थोडेसे काजू टाकले. म्हटलं काजू पण कांद्यासोबत तेलात तळून घेता येईल. नंतर मग टोमॅटो टाकला आणि नंतर ती पालकाची पेस्ट टाकली. त्या पालकाच्या पेस्टमध्ये मी वाफवलेला पालक, आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या असं टाकून त्याची पेस्ट बनवली होती. ती पेस्ट आता तेलात टाकून घेतली. चांगली तेलात फ्राय होऊ दिली. त्यानंतर हळद टाकली थोडीशी. हळद टाकल्यानंतर त्यामध्ये आता मी मिरची पावडर टाकून घेते. जे सगळे मसाले टाकून घेते. आपले रेश्माताईचा डायलॉग जगभरातली सगळे मसाले ते टाकून घेते. थोडीशी हळद टाकली. त्यानंतर धना पावडर टाकली. धना पावडर टाकून घेतल्यानंतर लाल मिरची टाकली. लाल मिरची पावडर टाकत आहे. अगोदर मी हिरवी मिरची टाकली आहे, त्याच्यामुळं थोडीशी वेतानेच लाल तिखट टाकत आहे, कारण तिखट झालं तर मुलं परत खाणार नाहीत. त्यानंतर मग किचन किंग मसाला टाकला. किचन किंग मसाला टाकल्यानंतर छान असं सगळं मिक्स करून घेतलं. छान सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आता मी तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन स्वच्छ पाने तांदूळ धुवून ठेवले होते. धुवून थोडेसे भिजत ठेवले होते. ते तांदूळ मी आता ह्या पेस्टमध्ये घालून घेते आणि छान असं मिक्स करून घेते. छान असा मस्त हिरवागार छान पालक राईस आता तयार होतो. मस्त छान मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी आता आवश्यकतेनुसार आपल्या चवीनुसार मीठ टाकलं आणि त्यात थोडासा आता गोडा मसाला पण टाकून घेतला आणि आता गरजेनुसार त्यात पाणी टाकून घेतलं, जेवढं आपल्याला त्या पात्राला लागेल असं. त्यात छान अशी फ्रेश अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली आणि छान अशी कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर आता छान असं मिक्स करून घेतलं आणि मग आता कुकरचं झाकण लावून घेतलं आणि कुकरचं झाकण लावून घेतल्यानंतर कुकरच्या मी 3 शिट्ट्या होऊ दिल्या. छान अशा कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर आता मी पत्तागोबीचे पकोडे बनवायला घेते, कारण मुलं पत्तागोबी खायला बघत नाहीत. मग तसं काहीतरी करून ते मुलांना खाऊ घातलं पाहिजे. मग आपले पकोडे बनवत आहे, कारण पालक राईस झालं त्याच्यासोबत काहीतरी पकोडे पण पाहिजे म्हणून. आणि आमच्याकडे पावसाळी वातावरण पण आहे छान असं, म्हटलं गोबीचे पकोडे बनवूया. तर मी ते शूट करायचं राहून गेलं. गोबीचे पकोडे मी गोबी छान बारीक स्वच्छ धुवून घेतला. बेसन पीठ, हळद, तिखट, मीठ, धना पावडर टाकून घेतली आणि जिरे आणि लसणाची पेस्ट टाकून घेतली. जिरे आणि लसूण वाटला होता खलबत्त्यात, तो टाकला. कोथिंबीर टाकली. हळद, तिखट, मीठ टाकून असं गोबी ते भज्याचं पीठ तयार केलं होतं आणि गोबीचे असे छान असे पकोडे तयार करून गेले आणि असं छान असं सजवून मुलाला ताट तयार करून जेवायला दिलं.